कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुळशी शपथ घ्यायची आणि हे म्हणायचं की वहिनी तुम्ही जे काही सांगाल मी तसं सगळं करीन, मग बघ मी घरी काहीच सांगणार नाही। घरच्यांची काळजी वाटते मला। आई बाबा अप्पू कसे असतील, काय करत असतील, त्यांना फोन करायची इच्छा होते पण त्यांना हे सत्य समजेल तेव्हा काय वाटेल त्यांना। तर जयंती बहिणी हे सत्य फार काळ टिकून ठेवणार नाहीत। कधी एकदा घरी सांगेन असं झालं असेल त्यांना। दादा पण माझ्याशी न बोलताच निघून गेला। विठ्ठला, आता कुठं माझ्या आयुष्यात 4 सुखाचे क्षण आले होते, मग आता दुःखाचा डोंगर कशाला? देवा, तू माझ्या घरच्यांना आणि जगन्नाथजींना सगळं सहन करण्याची ताकद दे। काय चाललंय जयंती? तिकडे गोंधळ घातला तो कमी होता का? आता इथे गोंधळ घालतेस? माझ्याकडे एक भन्नाट बातमी आहे। काय बातमी आहे बाई? आणि अशी दवंडी काला पिटून राहिली तू? सांगते सांगते, त्याआधी सासरे बुवा तुम्ही तुमच्या छातीवर हात ठेवा बरं। काय म्हणजे अशा बातम्या ऐकून तुमच्या छातीत लगेच कळ येते ना। आणि सासूबाई बसायला कुठेतरी जागा बघून घ्या, नाही म्हणजे बातमी ऐकून धरणी फाटल आणि तुम्ही डायरेक्ट पाताळात पडाल ना। त्यात तुमचे गुडघे बी दुखतात, म्हणून बसण्यासाठी जागा बघून घ्या बरं कुठेतरी। सुनबाई, अहो काय चाललंय? आणि कसली बातमी आहे? सांगते काय सांगू तुम्हाला, बातमी तुमच्या लाडक्या लेकीबद्दल आहे हो। तुमची लाडकी सावळी, मी तुम्हाला म्हणलं होतं ना की मला संशय आहे म्हणून। तुमची लाडकी लेक सावळी आणि तुमचे लाडके जावई बापू सारंग मेंढळे दोघं बी नवरा बायको सारखे वागतच नाही तो। एवढंच नाही सासरे बुवा, आपली सावळी समोर गेली ना त्या तिलोत्तमा मॅडम कसं बघतात तिच्याकडं, ती कोण फिरवून घेते हो। सूनच मानत नाही तिला। काय सांगू त्या पोरीची त्या घरातली कथा। आई ग, नवरा बायको नाही तो, ते नवरा बायको नाही तो, ते काय झालं? हा, बातमी ऐकून उभ्या उभ्या गेलात की काय? हो बघा जरा, अहो त्यांना धक्का सहन होणार नाही बघा। ओ सासूबाई, सासरी बुवा, जयंती, शिळ्या कडीला ऊत आणू नकोस। या सगळ्या गोष्टी त्यांना आधीच माहिती आहे। म्हणजे मी आता जे सगळं सांगितलं ते तुम्हा सगळ्यांना आधीपासूनच माहित आहे? वय हो सासरी बुवा, सासूबाई काय विचारते मी 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 हे सगळं सांगितलं ते तुम्हाला माहिती आहे? हा माहिती आहे आम्हाला सगळं आधीच। तुला आत्ता कळलं तिथं गेल्यावर एवढंच आहे। याला काय म्हणतात माहितीये का? चला झोपायला चला, चल रे संग देवा। काय तरी बाई आतल्या गाठीची माणसं आहेत, टाकास तूर लागू दिला नाही। माझ्या तर सगळ्या आनंदावर विरजनच पडलं। वाटलं होतं मस्त इमोशनल ड्रामा बघायला मिळेल, असलं काय सगळाच पुसका बाहेर निघाला। मग सारंग बराच वेळ त्या मुलीशी बोलत होता। इट्स ओके, तू नको लक्ष देऊस या सगळ्या गोष्टींकडे जा। पण मॉम, मला वाटतं तुम्ही ही गोष्ट सिरियसली घेतली पाहिजे।
माझ्या सारंगने मला शब्द दिलाय आणि तो त्याच्या आईचा शब्द कधीच पाडत नाही. माझा विश्वास आहे त्याच्यावर. माझ्या मनात सावलीबद्दल काहीच नाहीये आणि भविष्यात पण काहीच नसणार. मी शपथ घेतो आई, सावलीला बायको म्हणून कधी स्वीकारणार नाही. आय नो, पण मी फक्त तुम्हाला सांगायला आले. सांगितलंस ना, जा आता. सारंग, काय म्हणाली ती मुलगी? वहिनी, हे बघ, सावलीबद्दलचं तुझं मत मला माहिती आहे. उगाच आपण नको बोलायला, विषय वाढतील, बाकी काही नाही. पण राहू दे, खरंच राहू दे. सारंग, तुला आठवत आहे ना, तू मला आत्ताच शब्द दिलायस. आई, या आधी तुझा शब्द कधी पडू दिलाय मी? नको ना विचारू परत परत, खरंच काही गरज नाही याची. एक्सक्यूज मी आलेच. सारंग, त्या पोरीने जर का पुन्हा एकदा चूक केली किंवा ती जर का पुन्हा माझ्या विरोधात गेली तर मी सहन करणार नाही. हे काळजी नको करू तू. हे बघ, मला मान्य आहे तिच्याकडून चूक झाली आहे, पण तिच्याकडून परत अशी चूक नाही होणार, खात्री आहे मला. आधी वाटलं होतं त्या मूर्ख मुलीचं पाऊल सुद्धा या घरात पडणार नाही, पण हळूहळू ती मुलगी सगळ्यांच्या मनात स्थान निर्माण करायला लागली आहे. असो, पण तिची ही सगळी नाटकं मी फार काळ टिकू देणार नाही. ती बेस लाव. हा, दादा, लवकर लवकर. एक्स्ट्रा प्लेअर घ्यायचा का? एक्स्ट्रा प्लेअर. अरे चालेल की, त्याला काम आहे, त्याला जाऊ देत. अरे पेटला वनवा पण आपण विचारू शकतो ना, तर सारंगला थांबवणं पण ना आपल्या डाव्यात मळ आहे, मळ आहे. करा, ट्राय करा. तो मळ धुवून टाक, नाहीतर धुतला जाशील. ए, तू कोणाच्या बाजूने रे? माझ्या की त्याच्या? दादा, खेळायला येतोस? काम आहेत मला. काम आहेत म्हणतो. याला काय अर्थ आहे? आपल्याला प्रॉमिस केलं होतं क्रिकेट खेळणार म्हणून. पण ठीक आहे, आता प्रॉमिसचं काय करणार? प्रॉमिसेस बनतात, मोडतात, त्याचं काय नाही, पण खेळायला जमलं सुद्धा पाहिजे ना. आता जर एखाद्याला हारणंच हार्ड वाटायला लागलं तर तो खेळायला कसा येणार? हा, बरोबर बरोबर. आणि असा पण त्याचा फॉर्म आहेच कुठे? अरे अरे क्रिकेट खेळताना पटकन आउट झाला तर इज्जत जाईल ना. हो रे. ए नाही नाही, तू जा, अर्जंट काम आहे ना, जा जा. काय करण्याचा प्रयत्न करताय? काय करण्याचा प्रयत्न करतो? क्रिकेट खेळतोय. हा, तुला नसेल जमत तर नको येऊ, काय हरकत नाही. तू जा. तू जा कामाला जा. हा, ए, आपण खेळूया बाबा. चल चल खेळूया. मला नाही जमणार. अरे तात्या, बॅट पकडायला मी तुला शिकवलं आणि तुला बॉल. पण आम्हाला बॅट आणि बॉल धरायला शिकवून तू स्वतः विसरलास, त्याचं काय? हा, आता बॉल बॉल ना. ए, धमकी नाही द्यायचे. जे काय करायचं आहे ना ते मैदानात येऊन कर. जे काही तुला हिट करायचं असेल ते हिट तू फील्ड मध्ये कर, आम्हाला नाही हिट करायचा. तू थांब रे, तू तिकडेच थांब, तू पण थांब. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.